गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आणि आज बऱ्याच महिन्यांनी मी व्लॉग करतोय कारण आम्ही चाललोय नाशिकला. आमचे जुगल दादा आहे आणि मागे आमची प्रणाली दिदी. सो आम्ही आज नाशिकला चाललोय, म्हणजे वाया सिन्नर जाणार आहे. पहिले आम्ही गोंदेश्वर करणार आहे, गोंदेश्वर टेम्पल आहे ते करणार आहे आणि मग आम्ही. आणि तुम्ही वातावरण बघू शकता, पावसाचं झालेलं आहे, सगळीकडे ढग काळे झालेले आहेत. सो हा जो आहे मुंबई नाही आहे, हा आहे नाशिक पुणे हायवे. आणि रस्त्याचं काम बऱ्यापैकी सगळीकडे झालेलं आहे, फक्त सिन्नर जवळ कुठंतरी काम चालू आहे. सो ट्रॅफिक लागू शकते. सो ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अप्रॉक्स ना समृद्धीच्या जवळ इथे ना काम चालू आहे आणि पलीकडच्या साईडचा पूर्ण रोड क्लोज आहे, काम चालू आहे म्हणून. आणि अशी सिंगल ट्रॅफिक चालू आहे, येणारी आणि जाणारी. तेवढंच थोडं काम बाकी आहे सिन्नरच्या अलीकडे, समृद्धीच्या आसपास. सिन्नरच्या अलीकडे थांबलो आहे. इथे राहुल वडेवाले म्हणून एक हॉटेल आहे, तिथे आम्हाला खायचा आहे पराठा. मी कायम थांबतो इथं, इथे पराठा छान भेटतो. सो इथं थांबतो आहे आणि दोघं जण उतरलो. सो आम्ही आता खाऊ पराठे. त्याला उपवास आहे आणि मला लागली भूक, आता नाश्ता केला नव्हता. तो मिसळ आलेली आहे, मी आलू पराठा सांगितलेला आहे. सो बघूया, आता टाईम झालेला आहे 11:15. थोडा नाश्ता केल्यानंतर 2:30-3 वाजता जेवण करू. जेवण कधी करायचं? इच्छा असेल तर. ओके. काय बायको देणार असेल तर, बायकोची परवानगी जर असेल तर जेवायचं आहे, कारण उपवास. सो आता आम्ही दोघंच जेवणार आहे, आम्ही दोघंच खाणार आहे. आज आम्ही मजा करणार आहे. खाऊ. अरे बापरे, आज्ञाकारी माणूस आहे. एवढं नाही लाजायचं राव, खायचं पोटाला खायचं. पराठा आलेला आहे आणि मॅडमनी लस्सी घेतलेली आहे. आणि जोपर्यंत मॅडम चालू करत नाही तोपर्यंत साहेब काय मिसळ खात नाही आता, आहे ना. आता आम्ही सिन्नरमध्ये आलेलो आहे आणि इथे पुढे सिन्नरचं तहसील ऑफिस आहे. सो हे जे आहे इथे, हे आहे सिन्नरचं तहसील ऑफिस. आणि इथून थोडं पुढे गेले की लेफ्ट टर्न मारायचं आपल्याला गोंदेश्वरकडे जायला, जे सिन्नरचं फेमस 1000 वर्षापेक्षा जास्त जुनं जे मंदिर आहे ते इथून लेफ्टला आहे. सो आता आम्ही आलेलो आहे गोंदेश्वरला. बऱ्याच गाड्या आहेत, गर्दी असू शकते. सो वातावरण पण छान आहे, फोटोज भारी येतील. गाडी पार्क करूया, शूज बाहेरच काढू, गाडीमध्येच काढू शक्यतो शूज, आणि जाऊ. गाडी इथे पार्क केलेली आहे मध्ये.